पंढरपूर या मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचं पारड हे सध्या जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहे ते देखील आपण जाणून घेऊया। पंढरपूर हा सोलापुरातला अत्यंत महत्त्वाचा एक मतदारसंघ आहे। या ठिकाणी नेमकं काय गणित आहे पाहूया। नक्कीच विठुरायाच्या नगरीत पंढरपुरातलं चित्र आपण बघतोय। पंढरपूरमध्ये भाजपा उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। भाजपकडनं समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि ते संभाव्य आमदार ठरताना आपण बघतोय। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने त्यांचा शिलेदार उतरवला होता। काँग्रेसकडनं भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र पंढरपूरकर भाजपाकडे कौल देत असल्याचं संभाव्य चित्र आहे। सेजल, निश्चितच खरं तर या ठिकाणी 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये कमळ फुललेलं होतं, भाजप सत्तेवर आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेमध्ये भाजपच सत्तेवर येणार असं चित्र आहे। मात्र यामागची कारणं काय, 2021 नंतर नेमकं काय पंढरपुरात घडलं बघूयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी काल अत्यंत चुरशीने मतदान पार पडलेलं आहे आणि या मतदानानंतर आता निकालाची उत्सुकता लागलेली आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर चौरंगी लढत झाली। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत, काँग्रेसचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान आवताडे आणि मनसेचे दिलीप धोत्रे, प्रामुख्याने पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आमनेसामने आले आणि मनसेचे दिलीप धोत्रे यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केला आणि त्यांचं रेल्वे इंजिन देखील सुसाट धावल्याची चर्चा आता पंढरपूरमध्ये आहे। एकूणच आपण बघतो की निकालाच्या बाबतीत विचार केला तर पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना संधी मिळू शकते अशी जाणकारांमधून चर्चा आहे। एकूणच आपण बघितलं तर मतविभागणीचा फायदा भाजपला मिळू शकतो अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।